ठेचा तयार झालाय. तडका फोडणी काही बघा बघा पद्धत बघा कशी परतण्याची आहे ती बघा. तर इकडे पॅटीस सोबत थोडेसे वडे पण केले ते बघा. कसला बघ झाला आहे बापरे. जम्बो जम्बो इथेच आहे अजून. जम्बो लास्टला खायचा. लास्टला सगळ्यांनी खायचं काय? नाही जम्बो जम्बो खाय. जम्बो जम्बो. नमस्कार मंडळी, मी पिंट्या, मी रुपेश, मी बाबू आणि कॅमेऱ्याच्या मागे असतो त्यामुळे नेहमीप्रमाणे रोशन. तो आपल्याला व्हिडिओच्या शेवटी दिसेल आणि मध्ये मध्ये त्याची पॉइंट चालूच असेल. बाकीचे येत आहेत, जसे येतील तसे दिसतील. ओके. आजचा मेनू आहे आपला पाव पेटीस. अच्छा वेगळा आहे काय त्याची आयटम? काय बोलला काय नाही बोलला. तर आता ही परिस्थिती आमच्यावर का आली? ही परिस्थिती आमच्यावर आली आहे पॅटिश करण्याची मार्गशीरमुळे. तर मंडळी समजून घ्या, अजून 8-10 दिवस त्याच्यानंतर तुम्हाला चमचमीत रेसिपी बघायला मिळतील. ओके. तोपर्यंत ह्या रेसिपी पण बघा तुम्ही. हे कुठे गेले दोघे? ते दोघे येत आहेत. आता आपण इथे बटाटे उकडायसाठी पाणी ठेवलाय. त्यानंतर हळूहळू लावू नको. नाही धबाचं पेटलं ना पटकन होय, बटाटे धपकन होतील ना. तर बघायचं आज पॅटीस कोण किती खाणार. हा, बटाटे असे स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बनवतो रुपये खा अरे बाबा, खायला उपाशी मित्र म्हणजे आज मेंबर वाढला वाटतं एक. अरे काय रे? होय बस काय आणलंस? अच्छा साहित्य. बाळ्या पण आलाय. आणि इकडे एक छोटा मेंबर आहे उपाशी मित्र मंडळातला की हा बाळ्याचा सुपुत्र. बटाटे उकडतायत. उकडून झाले की मग पुढची रेसिपी आता काय काय दाखवतो तुम्हाला. तर इकडे चटणी बनवतात. बाबू इकडे खोबरा किसून घेतोय. आणि तू काय काय घेतलायस? मिरची आहे. मिरची त्यात काय आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ आणि काहीतरी लाल काहीतरी दिसत आहे. अच्छा लाल पण मिरची आहे का? हिरवी मिरचीच घ्यायची ना, लाल तू होती म्हणून अशीच एक्स्ट्रा टाकलास ना. ओके. आणि त्यात काय टाकतोय आता? खोबऱ्याचं चून. खोबऱ्याचा चून. ओके. आणि तिकडे काय ठेवलंय? दहीची चटणी. म्हणजे 2 प्रकारच्या चटण्या आहेत की ही एकच ही होणार आहे? 2 प्रकार. हा 2 प्रकारचे. 2 प्रकारच्या चटण्या. आता ही कोणती होणार? ही तिखट होईल. ही तिखट म्हणजे खोबऱ्याची तिखट चटणी बोलतो ती, ही आपली नॉर्मल. आणि ही ती गोड. गोड. अच्छा. इकडे दही काय काय टाकलं याच्यात? दही आहे. हा मिरची आहे. दही मिरची साखर आहे त्याच्यात. ओके. त्यात दही मिरची आणि साखर आहे. तर ही गोड चटणी होणार आहे. कोथिंबीर पण. ओके. झाली नुसतं तिखट चटणी. गोड पण आहे, आंबट पण आहे. चटणी वाटते ना? अरे खर भारी वाटते चटणी. आणि हा काय मिक्सर लावायचं क्या? हा लावून झालाय. अच्छा. तर ही झाली म्हणजे तयार झाली. रेडी. अच्छा. ही गोड चटणी, ही तिखट चटणी. मस्त गोड चटणी. झाला. इकडे काय झालं? शिजले तोपर्यंत तर बघ मीठ. काहीतरी प्रयोग करणे. आपल्या आजचा वेगळा प्रॅक्टिस आहे रे. चटण्या बिटण्या वेगळ्या आहेत सगळ्या आपल्या आज. कोथिंबीर आपली कोथिंबीर. ही आमच्याकडची खास कोथिंबीर आहे. कोथिंबीर त्यांना वास चांगला येतं. सुगंध एकदम गावठी कोथिंबीर आहे. म्हणजे हे आमच्याकडे टाकतात आमच्याकडे लोक सगळे. तर 2 प्रकारच्या चटण्या झालेल्या आहेत. आता काय बनवतोय?
ठेचा ठेचा ओके. काय काय घेतले ठेचा बनवायला? लसूण आहे बघ, लसूण आणि आल्याची आहे आणि मिरची, आला लसूण आणि मिरची ओके. आणि ठेचणार मी. ठेच मस्त ठेचा तयार झालाय. आला लसूण टाकायचा. मिरचीचा ठेचा झणझणीत. झणझणीत. ह्याच्यावर पण आपण भाकरी खाऊ शकतो ना? भाकरी खास चपाती सगळा आपण पाव पण खाऊ शकतो. पाव पण बरोबर. तिकडे ठेचा तयार झालेले आहेत. आलाचा झालाय, मिरची झालाय, वेगवेगळे पण केलं नाही तिथं. बटाटे शिजले, बटाटे शिजले आणि आता आपण बटाटे उतरायचे. त्याचे आहे मस्त. खायचे की असे नाही मीठ लाव. ठेच्या बरोबर. एक बटाटा थंडे पाणी काही काढू काढ तू. ते बटाट्यावर आठवला पोपटी कधी बनवूया. ही पोपटी मार्गशीर संपल्याच्या नंतर. आधी व्हेज पोपटी पण असतं का? नाही पोपटी असतात. बटाट्याची केली ते. बटाट्याच्या शेंगा विंगा द्या. कोण खात नाही. शेंगा टाकतो ते कोण खातच नाही. अरे व्हेज वाल्यांना त्याचं तुरी खायच्या. नॉनव्हेज चिकन खायचं. चिकन त्यातला तसं आता चालतं. चायनीज मध्ये गेला कधी कधी खातो ना तुम्ही. थंडीचा सीझन आहे. पोपटी पण लवकरच बनवू. मस्त चालते मला. साल टाकून द्यायचे. साल खायला. सालीमध्ये काय असतं? सत्व. चांगला असं खावा. मग विटॅमिन असतात त्याच्यात, मिनरल असतात. काय माहित नाही, काहीतरी असतं. बोलू साल खा. नको काय काय मी लाईव्ह भेटत असं करतं. मग बरं झाली एवढी पण नाही. तर मस्त इकडे बटाटा काय करून घ्यायचा? दाबून फोडून घ्यायचं असं. दाबताच आहे. तर तिकडे तेल टाकायला ठेवलंय. आग बघा कशी गेली. इथं बघा बघा. आणि आता काय काय करणार आहे बघूया आता पुढे. हे काय? फोडणी काय घेतोय? जिरा मोहरी. जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे. ओके. काय घेतलंय? चना का पीठ, चण्याचं पीठ. चण्या, त्यात काय टाकलाय? हळद डालेंगे, फक्की मीठ डालेंगे. काय टाकताय? डाल. बघ हळद, नमक. फक्की फक्का नाही, फक्की नाही, लाल मिरी गरम मसाला डाल ना. डाला ना. अरे लाया तर किती डाला. गरम मसाला नाही. मग काय का ती डाळ, आपला डाळ. गरम मसाला आहे ता. और दो और एक डाल. मीठ, नमक ठेचा. काय आहे? गरम मसाला. गावठी गरम मसाला नाही का. ओके. बाळ्या काय गेला? पोरग्या सोडाय. बाळ्या पोरग्या सोड गेला. मस्त पीठ तयार होत आता. तेल काढतोय. त्या इकडे फोडणीसाठी तेल काढणार जुगाड करतोय. कढीपत्ता पण घेतलेला आहे याच्यात. तडका फोडणी काही. तडका फोडणी. काय टाकला सांग तू? मसाला, मिरची पावडर. गावठी मिरची. शेव पण तयार होऊ शकतं. असं आपण एक केलं तर सोडायचं. शॉर्टकट फोडणी आहे आपली. शॉर्टकट नाही अशी करून बघा जरा, तो चांगली येते. ही जरा वेगळी पद्धत आहे आपली. हळदी बघा. कितना चाहिए बोल? डाल डाल. फ्रीज मध्ये सर अजून बस बस बस. बस बरं. तू याच्यात टाकलंस ना. इकडे मस्त एकजीव करून घ्यायचं आता. हे भाजी मस्त बटाट्याची. आला बाळ्या आला. आल्याला काहीतरी कामाला पाठवलं ना त्याने. हा इकडे मस्त पीठ तयार होत आहे. तळताना ना पीठ लावून तळायचं मस्त पॅटीस. मेन रोल असणार त्या ब्रेड. त्या ब्रेड पण आहे. साहित्य सांगितलं नाही सुरुवातीला, पण तुम्हाला आता करता समजेल. साहित्य ब्रेड आहे तिकडे.
ते पण पिंट्यानं घरीच बनवले. सगळं घरीच असतं आपलं बनवलं. तर आता नॉर्मली तुम्हाला पॅकेज तुम्ही खाताना कुठे येतं बाहेर स्टॉलवर वगैरे, त्याच्यापेक्षा मस्त भारी बनतं. तर त्याच्यापेक्षा भारी का असणार, कारण आपली गावची स्टाईल असणार आहे बघा, वेगळी स्टाईल आहे बघा. ते जास्त काय वापरत नाही. हे बघा तडका फोडणी, बघा तडका फोडणी आहे. जरा करून बघा मस्त. करून बघा अशी वेगळ्या स्टाईल नाही आपली. तडकेफाड तडणी तडकेफाड ताडकेफाड फोडणी. हा ताडकेफाड फोडणी. फोडणी आता अशी आहे भाजी ती अशी आपली. झालेली आहे मस्तपैकी मस्त तयार आहे आहे बघा. आपली. झणझणी. बघा बघा हे बघा. पद्धत बघा कशी परत नेते ती बघा. मीठ तर भाजीचा स्वादच असा एवढा स्मेल असा येतोय ना की याच्या बरोबर आता जेवायची इच्छा होते. आता भात बीत बनवलेला असता तर रेटलेला असता याच्यावर. अरे हो. मस्त. तर इकडे रुपेश बसला इकडे आता फायनली. कसे करतात ते अख्खे केळं लावायचं, त्रिकोणी असतात ना? त्रिकोण होईल बा, तयार होईल पण. हा त्रिकोण तयार होईल आपोआप. होईल. सगळ्यात माप लावला आहे. नंतर मला जर कमी लावला म्हणून, कमी लाव म्हणून. चला तर काय दोनचे 4 झाले. 4 झाले. मस्त रे. पेने खाले अजून. तर मस्त आता फायनली इकडे होणार आहे प्रॅक्टिस. बुडव पूर्ण बुडव बुडव. टेन्शन घेऊ नको. ते तापलेलं आहे बघा शी मस्त गरमागरम. हो लवकर घे कर आपला. हा काढ काढ तू. शिजलं लगेच शिजतं. एक नंबर. बाबूला खायची प्रॅक्टिस. सूर्य ठेवला सगळ्या टायमाची रे. इथं टाकलेली होती तुम्ही, इथं होती टाकलेली ती सुरी. गायब झाली. बाबूचा उभी काय बघायची आहे की नाही वर टेस्ट बघ बाळ बघ. हे रुपयाच दे बाबा. रुपयाला बाबा टेस्ट बघायला दे पहिला. तुला पहिला आता टेस्ट. किती जण आहेत? हा किती जण आहेत? टेस्ट कसली. एक रे बाबू. भाऊ घे. बाबू बोलू कसा आहे? काय शिजत नाही रुपया. दादाचा उपवास आहे. शिजत नाही. कसा आहे भाऊ? कसा आहे? भारी आहे? एक नंबर. मस्त आहे पिंट्या. गरमागरम. चटणी मीठ लावली की मस्त होय. तर इकडे पॅटीस सोबत थोडेसे वडे पण केले ते बघा मस्त. रुपयाने सुरुवात केला ना पण. का रे चटणी घेतली की? अरे 10 खायचेत ना मला. बबलू दे इकडे दे. दे. धर रे रुपये धर. म्हणजे कोण कोण किती खाणार त्यात तू जिंकणार वाटतं. तळायचं ते. शेवटी माझ्या हा मस्त डेकोरेशन भारी केलेलं आहे. डेकोरेशन वाले नागे याच्यातच खाऊन घेतोय की पण नागे जास्त खाल म्हणून. तो पण त्याला अच्छा बाबूने काहीतरी पैज लावली आहे. बाबू काय कोण जास्त खायला त्याला? चायनीज आहे. बाबूकडून चायनीज 10 खायला. जर 10 कोणी खाल्ले ना पॅटीस, जो कोण 10 पॅटीस खाईल त्याला चायनीज आहे. कोण नागे बिगे येऊन दे. येतात वाटतं ते बा आवाज येतो तिकडून. पिंट्या पण खाल्लाय आता उपवास सुटला त्याचा. 10 वेगळे ठेवायचं. पिंट्या मस्त मस्त एक नंबर. 10 खाईल त्याला. 10 आहेत ना ह्याच्यात. 10 नाही खाल्ला बाजू ठेव. 10 नाही खाल्ला बाजू ठेव. नाही खाल्ला तर पुढ्यात घेऊन नाही खाल्ला तर मात द्यायचा. हा अरे हे पण बरोबर बरोबर त्याने पुढ्यात घेऊन 10 नाही खाल्ला हा. तरी मात द्यायचा. बरोबर. आता ही काय तुझी पैज एक्सेप्ट एकच माणूस करू शकतो नाग्या. बाकीचे काय माती खायची का? तेच बोललो होय. तो 10 खाणार आणि तो म्हणजे तो जिंकणार परत त्याच्यावर आणि चायनीज पण खाणार. आम्ही काय खायचा? आम्ही मेलो. माती खायची. बिस्कुट काय होय खाणार आहेत भरपूर अजून इकडे झालेले जवळजवळ खूप झाले. अजून इकडे अजून पीठ जरा पूर्ण त्यावर पीठ तयार करतोय अजून. हळद मीठ घे. ये चिंटावरी. ये चिंतामणी आण. आणि वडे पण आहेत. वडे कोणी किती खायचे? कुठं नाही पण जास्त. नाही
करू पाणी नागेने आले ना रे का? नाही आले आलाय कुठे नाग्या आला 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 नाग्या शेठ आलेत तर इकडे 2 मेंबर आलेले आहेत नाग्या शेठ आणि गंप्या शेठ 2 शेठ आलेत तर इकडे आता जम्बो नाही पॅटीस जम्बो पॅटीस सोडणार आहे बघूया अक्काच्या अक्का पॅटीस मोठा पॅटीस मानाचा हा रे का मानाचा हा दादाचा हा मानाचा पॅटीस रोशनचा दोघांपैकी तिघांपैकी हे नाग्याचा हे बघा जम्बो पॅटीस असे हे पण आमच्या हॉटेलमध्ये येणार नंतर होय अच्छा स्पेशल जम्बो पॅटीस जम्बो जम्बो पळशील ना? घेऊन पळशील जाशील पण ट्रेन मध्ये जा अरे ट्रेन मध्ये 15 रुपये का ट्रेन मध्ये काय 20 रुपये जाईल व कसले मोठे आहेत होय वडा पण आहे वडा पण झालाय ना मध्येच मोठा तर मोठा जम्बो पॅटीस झाला काय आपला जम्बो पॅटीस पेंटाचा स्पेशल एकच बास हो नाग्याचा ना नाग्या बस होईल ना नको झोप आली 10-15 राहतील त्याच्या कसला बघ झाला आहे बापरे चला झाला आता वडे होत आहेत लास्टचे झालेलं आहे सगळं पॅटी झालाय अख्खा टोप भरून आहेत तर आता पंगत बसलेली आहे घ्या कंप्या गोल बसलेत एकत्र बसून सगळे खात आहेत चटणी आहे इकडे तिखट गोड दोन्ही चटण्या मस्त अरे घे कंप्या घे कसा आहे मस्त आहे 1 नंबर कसा आहे मस्त आहे मस्त आहे हे बघा जम्बो इथं आहे अजून जम्बो लास्टला खायचा लास्टला सगळ्यांनी खायचं काय नाही जम्बो खाय जम्बो खाणार बरोबर नाही तर घ्या तू घे रोशन घे हे बघ संपतील नाही तर मी नाही रे खात खा रे पार्सल नेतो हा नाही का तू कलरचा काच येतं नाही म्हणणार नको रे जरासा टेस्ट करतो तू म्हणता म्हणून फक्त टेस्ट करतो तर आता सगळेजण बोलतायत म्हणून आपलं नावापुरतं आता जरासा एक खाऊन नाही खायचं आम्ही बनवलं असतो भारी अरे चव मस्त कारण दादाच्या हातचं सगळं भारीच लागतं ना भारी नेहमीप्रमाणे 1 नंबर तर म्हणजे आज पॅटीस झालेला आहे अजून काय मार्गशीर्ष असल्यामुळं व्हेज म्हणजे तुम्हाला अजून असे काय कुठल्या रेसिपी बघायला आवडतील साध्या सोप्या ते कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाण्याकडे लक्ष आहे नाही शेअर करा विषयच नाही विषयच नाही बरोबर किती खायचे ते 10 नवा चालू आहे 9 चालू आहे म्हणजे बाबूला चायनीज द्यायला लागणार तर बरं ठीक आहे काय कमेंट देणार नाही रे चायनीज संपलंय बघ हे बघ संपवलं होय जम्बो राहिलं तर लास्टला नागा खाल जम्बो बरं ठीक आहे चला हा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा गुड नाईट थँक्यू वेलकम बाय बाय हा डेकर आला चला तर म्हणजे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतला एक मेंबर आहे मिलिंद वारिक म्हणून तर मिडगावने येतो राजापूरमधून तर त्यांनी आपल्यासाठी हे गिफ्ट पाठवलंय सर्वांना काय परफ्यूम आहेत ज्यांना कोणाला जे आवडेल ते घ्या तर मला माहित होतं मी वाटायला गेलो ना तर हा काय होतील ज्याला जे आवडेल ते घ्या बरं ठीक आहे कसा आहे वास मस्त सुगंध मस्त आहे बरं ठीक आहे तर व्हिडिओ तर आपला एंड झालाय पण शेवटी मला आठवलं हे द्यायचं होतं तर झालंय आता ढेकर विकर आलेले आहेत बरं आता हे गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू बोला सगळे थँक्यू मंडळ आपला मंडळ
आभारी आहे. मंडळ आभारी आहे. मंडळ आभारी. चला थँक्यू. चला एक बोनस मध्ये तुझं गुड नाईट होते. वेलकम. बाय बाय.